आणि तिथे सहस्त्रार्जुन नावाचा राजा स्नान करत होता। त्या राजाला रेणूने पाहिलं आणि फक्त तिला वाटलं की माझाही नवरा एवढा सुंदर असता तर बरं झालं असतं। बाकी काहीच भाव तिच्या मनामध्ये नाही। घरी आली, नवऱ्याकडे पाहिलं आणि एकदम तिचे डोळे खाली गेले। नवऱ्याने ओळखलं। माणूस कसा हे जर ओळखायचं असेल ना तर तुम्हाला एक मानसशास्त्र सांगतं, जर माणूस लबाड बोलत असेल ना तर त्याचे डोळे उजवीकडे होतात, लबाड बोलणाऱ्याचे। डावीकडे बघणाऱ्याचे माणसाचे जे डोळे असतात ना तो मनाने साफ असतो आणि तो सांगून टाकतो सगळ्या काही गोष्टी। आपल्याकडून एखादी चूक झाली असेल ना तो डोळ्यात डोळे घालून पाहत नाही, खाली पाहतो। आणि जो डोळ्यात डोळे घालून पाहतो, ज्याच्या डोळ्यामध्ये थोडी सुद्धा भीती नाही, अरे तो निष्पाप आहे। ज्या वेळेला रेणूने डोळे खाली घातले त्या वेळेला जमदग्नीच्या लक्षात आले हिच्याकडून काहीतरी चूक झाली। आणि मग त्यावेळेला सांगितलं, रेणू काय झालं सांग। रेणुका 5 पुत्र घरामध्ये। रेणुकाने काहीच सांगितलं नाही, परत विचारलं सांगतेस का नाही रेणुका। तिने सांगितलं जी महाराज। हात थरथर कापत होते, तोंडातले शब्द बाहेर येताना फुटफुटत होते। घामाघूम झाली ती रेणुका, थोडा आवाज घामाघूम झाली। आणि मग त्यावेळेला सांगितलं मालक आता स्नानासाठी नदीवरती कोणीतरी राजा आला होता, त्या राजाला पाहिलं आणि माझ्या मनात असा भाव आला की हा जर माझा पती एवढा सुंदर असता तर बरं झालं असतं। जमदग्नीला राग आला, रे मी असताना सुद्धा तू दुसऱ्या पुरुषाचा मनात भाव धारण केलास।